चला मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी गेलेली आपल्याला पाहायला मिळते वेहे संघाकडून. कुलदीप थळे आणि केतन मुकादम अशा पद्धतीचे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असलेले आपण पाहू शकता. आणि राहणार संघाकडून या गोलंदाजी अटॅकची सुरुवात करत असताना स्वतःला पूर्वाभ्यास स्वतःचा करून घेत आहे. आपण पाहू शकाल चिराग ऑन दी बॉलिंग मार्क. चिराग माळी गोलंदाजीच्या मार्गावर स्वतःला सज्ज करताना खऱ्या अर्थाने आपण पाहू शकता. राहणार वर्सेस गावदेवी वेळे असा हा सामना मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो आपण पाहू शकाल. अगदी 2 मॅच विश्रांती घेऊन त्यानंतर अल्पेशजी पुन्हा एकदा आपल्या हातामध्ये त्यांनी पेन घेतलेला आहे. पहिलाच चेंडू आणि पहिल्याच चेंडूवर बिग ब्लो गडीबाद. आमचा महेंद्र पाटील दादा बसलाय साऱ्याच्या मनात. आमचा महेंद्र पाटील दादा बसलाय साऱ्याच्या मनात. या स्पर्धेच्या माध्यमातून हे संगीत मित्रांनो आपल्याला ऐकवलं जाते. आणि का ऐकवणे, या स्पर्धेचे जे प्रणेते आहेत, या स्पर्धेचे उद्गाते आहेत. आणि या खारबाव नगरीत मला असं वाटतं दुसरी ही मोठी स्पर्धा आहे की जी आयोजित केली गेलेली आहे. आणि ही स्पर्धा विशेषत्वाने रजनी फॉर्मॅटमध्ये आयोजित केली गेलेली आहे. दिवस रात्र या स्पर्धेचं शेड्यूल चालू असलेलं आपण खऱ्या अर्थाने पाहतो. या स्पर्धेत अनेक खऱ्या अर्थाने युवक आहेत ज्यांनी मोलाचं सहकार्य केलेलं आहे. आपण पाहू शकता उपेशजी चौधरी असतील, त्याचबरोबर भरत वटाडी सर असतील, स्वतः पत्रकार आहेत. प्रत्येक गोष्टींवर खऱ्या अर्थाने ते मात्र सूक्ष्म निरीक्षण त्यांचं असतं. आपण पाहतो अनेक खऱ्या अर्थाने ते मात्र चेहरे आपल्याला दिसतात. पराग वटारी असेल, अक्षय असतील, इतर त्यांचे सहकारी असतील, प्रणय याला आपण पाहू शकता खऱ्या अर्थाने. त्याचबरोबर आपण पाहिलं तर बाहुबली सूरज याला आपण पाहू शकता. इतर अनेक चेहरे नावं घेता घेता खऱ्या अर्थाने एखादा निवेदक थकेल इतकी मदत या स्पर्धेला खऱ्या अर्थाने मिळाली असं म्हणायला हरकत नाही. पहिल्या चेंडूवर मिळाले सुयश, त्यानंतर गोलंदाज तयार. उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवलेला आहे मॉर्निंग साऊंड. मैदानाच्या आतमध्ये चेंडू डिलिव्हर केल्यानंतर या गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. आपण आपल्या टीव्ही रिप्ले मध्ये पाहिलं कशा पद्धतीने इथे मात्र हा चेंडू इथे डिलिव्हर केला गेलेला आहे. चिराग माळी पहा निश्चितच उजव्या यष्टीच्या फार बाहेर आणि खऱ्या अर्थाने खोलवर टप्प्याचा चेंडू होता. एक अँगल क्रिएट केला गेला होता, तो अँगल भेटता आला नाही फलंदाजाला आणि हा चेंडू सुद्धा आला निर्धाव. चिराग पुन्हा एकदा तयार असतील. नवीन फलंदाज बॉबी भुईर याला आपण खऱ्या अर्थाने पाहू शकता. हा चेंडू खऱ्या अर्थाने फक्त आणि फक्त प्लेस केलेला आहे स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने आणि एक धाव इथे मात्र मिळालेली आपल्याला पाहायला मिळाली. धावफलकाचा श्रीगणेश झालेला आहे अगदी तिसऱ्या चेंडूवर, म्हणजे एक धाव धावफलकावर लागली. एक गडी आतापर्यंत बाद झालेला आपल्याला पाहायला मिळाला. चिराग फार चांगल्या पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळतोय आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना तुमच्याकडे वेग सुद्धा हवाय, त्याचबरोबर तुमच्याकडे अचूकता हवी. शॉर्ट पिचिंग आहे, फक्त आणि फक्त दिशा दिलेली आहे. चांगली पोझिशन इकडे मात्र घेतली होती आणि पंचांच्या इशाऱ्याची आम्ही वाट पाहतो. खऱ्या अर्थाने पंचांचा इशारा आला. 1 बाउन्स ओव्हर दी रोप फॉर रन्स. साई स्पोर्ट्स ग्रुप वाला ठाणे जिल्ह्याने तो फेमस झाला. धन्यवाद. नवीन 40+ क्रिकेट संघटनेचे सन्माननीय सचिव रमेशजी तरे साहेबांकडून विलासपोटी राहणार संघाला खऱ्या अर्थाने शुभेच्छा आल्यात. तरे साहेब तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून सचने स्वागत असेल. गोलंदाज तयार. इथे यावेळेस आगळ्या पद्धतीने फटका सजवण्याचा प्रयत्न केलाय. लेग लान्स ज्याला आपण म्हणू शकतो खऱ्या अर्थाने त्या विभागाकडे चेंडू इथे मात्र ट्रॅव्हल झाला असं म्हणायला हरकत नाही. लॉंग लेग रिजन मध्ये चेंडू अडवलाय झाले चेंडूची फेकी. तोपर्यंत दोन्ही फलंदाजांकडे वेळ होती 2 धावा कंप्लीट करण्याची. या 2 धावा धावफलकावर जोडलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. धावफलक जर आपण पाहिलं तर सप्तपदीची आठवण करून देत असताना आणि आकाशातील आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने सप्तर्षी किंवा इंद्रधनुचे 7 रंग, 7 धावा धावफलकावर. चिराग पुन्हा एकदा तयार होताना आपण पाहू शकाल. या षटकामध्ये एक गडी तर त्याने बाद केलाय, एक चौकार सुद्धा या षटकामध्ये आलाय. या षटकाचा शेवट खऱ्या अर्थाने कसा असेल. इथे अपिश ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला गली रिजन मध्ये. आता मात्र खऱ्या अर्थाने
क्षेत्ररक्षण गचा झाले असं म्हणायला हरकत नाही. संधी थोडीशी कठीण होती, परंतु अशा पद्धतीचे हाफ चान्सेस असतात ते फुल चान्सेस मध्ये कन्वर्ट करणं अल्पेशजी अशा पद्धतीच्या या स्पर्धांमध्ये किंवा क्रिकेट फॉर्मॅटमध्ये तुम्हाला फार गरजेचं असतं. संधी तर निघून गेली. एक धाव या धावपलकर लागलेली मित्रांनो आपण पाहू शकाल. या एका धावेने धावपलक एकने पुढे सरकत असताना पाहू शकाल. पहिलं षटक संपलं. धावपलकर एकूण धावा अंकित झालेल्या आहेत 8. नाणेफेक खऱ्या अर्थाने इथे मात्र जिंकली होती क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने, विलासस्मृती राहणार संघाने, आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं गावदेवी वेळे संघाला. वेळे संघाकडे सुद्धा फार मोठे खऱ्या अर्थाने फलंदाज आहेत. पहिल्या षटकाचा जर आपण विचार केला तर 8 धावा इथे या धावपलकर जोडल्या गेलेल्या आहेत. त्याचे यानंतर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळण्यासाठी कोणता गोलंदाज इथे मात्र तयार असेल? भावेश चौधरी नावाचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये तयार झालेला आपण निश्चितच मित्रांनो पाहतो. हे दुसरं षटक आपण पाहिलं तर स्वीपर कव्हर रिजन मध्ये धर्मराजा स्टँडच्या समोर एक क्षेत्ररक्षक तैनात आहे, ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन, आणि एक क्षेत्ररक्षक आम्ही आमच्या डोळ्याने पाहू शकत नाही, म्हणजे मला असं वाटतं लॉंग लेग फाईन लेग. लोअर फुलटॉस हे समोर प्लेस केलंय. प्लेसमेंट तर चांगली नाहीये. खऱ्या अर्थाने टायमिंग सुद्धा तितका चांगला जुळवता आला नव्हता या चेंडूवर फलंदाजाला. लोअर फुलटॉस होता, अंतिम क्षणापर्यंत नजर ठेवता आली नव्हती आणि अखेरीस खऱ्या अर्थाने चेंडूभाईचा आलाय संपर्क समोरच्या दिशेने खेळून काढला. एकही धाव या धावपलकावर जोडता आली नाही. फलंदाज कुलदीप याला शॉर्ट पिचिंग आहे. पायचे झेल घेण्याची संधी असेल का? 1 बाउन्स ओव्हर दी रोप. यस, 4 रन्स. या चौकारणीशी धावपलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचलेले आहे. 12 धाबा धावपलक लागलेल्या मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतील. पाहायचं आहे अतिशय अप्रतिम अशा पद्धतीची स्पर्धा मित्रांनो, आणि या स्पर्धेची सर्वत्र भिवंडी तालुक्यामध्ये चर्चा झाली, कारण या स्पर्धेला सुरुवात ज्या दिवशी झाली आहे त्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने वरुण राजाने अल्पेशजी आपल्यावर केली कृपा. त्यानंतर या स्पर्धेला सुरुवात झाली. पहिल्या चेंडूवर एक हिट विकेट आला. त्यानंतर पहिला सामना आपण खऱ्या अर्थाने सुपर ओव्हर मध्ये गेलेला पाहिला. खूप काही गोष्टी खऱ्या अर्थाने पहिल्या दिवशी घडल्या. सुरुवात चांगली झाली आहे आणि शेवट सुद्धा चांगला होईल अशी अपेक्षा आपण करूया. समोर ठेवला होता चेंडूला बिगिट दरम्यान आपण ऑन दी अप खेळून काढलेला पाहतोय, आणि अंतिमतः क्षेत्ररक्षक तिकडे मात्र चेंडूपर्यंत पोहोचले होते. प्रयत्न तर केलाय, अंतिमतः चेंडू त्याच्या आबाकाच्या बाहेर निघून गेला अगदी त्याच्या डोक्यावरून षटकारासाठी. स्पोर्ट्स ग्रुप वाला ठाणे जिल्ह्यानं तो फेमस झाला. महेंद्र पाटील माणूस भला करी तो मदत गोरगरीबाला. धन्यवाद कुलदीप. आता मात्र कुठेतरी त्याच्या नावामध्ये दीप आहे, तो दीप प्रज्वलित होत असताना आपल्याला निश्चितच पाहायला मिळतो फलंदाजीच्या माध्यमातून. खऱ्या अर्थाने अज्ञानरूपी अंधकाराकडून ज्ञानरूपी प्रकाशाकडे आपल्याला जाण्याचा संदेश देत असतो. दीप म्हणजेच दिवा. गोलंदाज तयार. भावेश समोर ठेवलंय. फक्त आणि फक्त रक्षात्मक रीतीने खेळून काढायचा होता. आउटसाइड एज घेतली गेली आहे आणि गली रिजन मध्ये पुन्हा झालंय क्षेत्ररक्षण. चेंडू अडवतात फेकी करतात तोपर्यंत एक धाव धावपलकावर अंकित करण्याची संधी आमचे गुणसंख्या लेखक अल्पेशजी चौधरी अल्पेशजी गायकवाड यांना इथे मात्र दिली गेली. धावपलकावर एकूण धावा असतील 19. फक्त आणि फक्त चौधरी बोलो. अल्पेश यांनी माझ्याकडे ज्या पद्धतीने कटाक्ष टाकलाय, तुमची झोप खऱ्या अर्थाने उडवायची होती आणि ती उडाली. भावेश तयार. यावेळेचा चेंडू खऱ्या अर्थाने बॉबीच्या समोर ठेवलाय आणि उजव्या स्टेच्या फार बाहेर चेंडू इथे मात्र पिच केला गेला. कोणतीही गोष्ट मर्यादेच्या बाहेर गेल्यानंतर अडचणी आपल्या समोरच्याच वाढत असतात. इथे मात्र स्वतःच्या समोरच्या अडचणी वाढवलेल्या आहेत. गोलंदाज भावेशाने हा चेंडू हाताळलाय वाईड. गोलंदाजाला दंडित केलं. एक धाव धावपलकावर आली. 2-0-20. शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू आहे. पाहायचे इथे मात्र एच अँड टेकन. फलंदाज बाद. धावून जातो हा संकटात, वेळ प्रसंगी धावून जातो हा संकटात. आमचा महेंद्र पाटील दादा बसलाय साऱ्याच्या मनात. आमचा महेंद्र पाटील दादा बसला.
बॉबी भोईर फलंदाज बाद झालेला आपण निश्चितच पाहिलाय. खऱ्या अर्थाने बॉबी मैदानाच्या आतमध्ये आल्यापासून कोणत्या पद्धतीने आत्मविश्वास त्याच्या निश्चितच फलंदाजीमध्ये आपल्याला जाणवला नाही. यावेळी चेंडू समोर ठेवला होता. चेंडू समोर ठेवल्यानंतर टेक ऑफ होत असताना खऱ्या अर्थाने टॉस केला. खांद्याचा अतिरिक्त वापर करत असताना गोलंदाजाला आपण पाहिलं आणि फलंदाजाला खऱ्या अर्थाने खेळाडू कक्षाचा रस्ता इथे मात्र दाखवला गेला. दोन फलंदाज बाद झालेत मित्रांनो. दुसऱ्या षटकामध्ये आपण आहोत. आता मैदानाच्या आतमध्ये कुलदीप आणि त्याच्या साथीने नवीन फलंदाज विजेंद्र पाटील. भावेश चौधरी पुन्हा एकदा तयार असतील. यावेळेस आत्मविश्वास खऱ्या अर्थाने त्याचा दुणावला असेल. षटकातील शेवटचा चेंडू अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट इथे मात्र ट्रॅव्हल झालेला आहे. स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने चेंडू इथे अडवला जातोय आणि चेंडू अडवून झाले फेकी. यावेळेस खऱ्या अर्थाने एक धाव या धावपल करून एकदा जोडली गेली. शेवट झालाय या षटकाचा. म्हणजेच खऱ्या अर्थाने दोन षटकं मैदानाच्या आतमध्ये संपलेली आपल्याला पाहायला मिळालेत. नाणेफेक खऱ्या अर्थाने गमावली होती गावदेवी वेळे संघाने आणि फलंदाजीसाठी त्यांना यावं लागलं होतं. दोन षटकांचा काही मैदानाच्या आतमध्ये संपला 10.50च्या सरासरीने 21 धावा धावपल करू लागलेल्या मित्रांनो आपल्याला खऱ्या अर्थाने पाहायला मिळाल्या. निर्धारित मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या दोन षटकांमध्ये 31 धावा आलेल्या 21 धावा आलेले 2 गडी आतापर्यंत बाद झालेले आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. ही जी सुरुवात आहे ही सुरुवात खऱ्या अर्थाने तितकी फार चांगली म्हणता येणार नाही, परंतु सुरुवात खऱ्या अर्थाने खराब निश्चितच नाही. वेळे संघासाठी खऱ्या अर्थाने यानंतर 3 षटकं आहेत. 3 षटकांमध्ये जर आपण विचार केला तर 18 चेंडूंचा काही शेष असतो. 18 चेंडूंमध्ये अधिकाधिक आक्रमकता तुम्हाला दाखवण्याची संधी यानंतर मैदानाच्या आतमध्ये उपलब्ध असेल. पाहायचे नव्याने आलेला फलंदाज विजेंद्र आहे. या अगोदर चांगली फलंदाजी आपण कुलदीप याची पाहिलेली आहे, कारण त्याच्या बॅटमधून 3 मोठे फटके आलेले आहेत. 1 षटकार आला आणि 2 चौकार आतापर्यंत खऱ्या अर्थाने आपण अनुभवलेला आहे. हायवे एन कडून क्रमांक 3चं षटक घेऊन गोलंदाज तयार झालेला आपण पाहू शकाल. चिराग माळी फ्रंटलाईन गोलंदाज सेकंड स्पेल मध्ये आलाय. यावेळेस ऍडजस्टमेंट करून खेळून काढलाय. खऱ्या अर्थाने जेल घेण्याची संधी आहे. सॉफ्ट डिसमिसल फलंदाज बाद. साईश ग्रुपचा रखवाला कारभाव गावाचा माणूस बाला. धन्यवाद. साई स्पोर्ट्स सरपंच ग्रुप आयोजित ही लाख मोलाची स्पर्धा मित्रांनो आपण पाहतो. लाख मोलाची या अर्थाने की या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक 1 लाखाचा इथे मात्र आपल्याला निश्चितच पाहायला मिळतं. द्वितीय आहे 50,000, तृतीय 20,000, चतुर्थ 20,000 आणि यानंतर उत्कृष्ट खऱ्या अर्थाने गोलंदाज असेल, फलंदाज असेल, क्षेत्ररक्षक असेल आणि मॅन ऑफ द सिरीज म्हणजे खऱ्या अर्थाने मालिकावीर यासाठी आपण HF100 ही बाईक पाहतो. खऱ्या अर्थाने मोसमशेठ पाटील बरोडीचे उद्योजक यांच्याकडून ही बाईक खऱ्या अर्थाने आपल्याला प्राप्त झालेली आहे. सौजन्य त्यांचं या बाईकसाठी खऱ्या अर्थाने राहिलेलं आहे. या अगोदर आपण फलंदाज बाद झालेला पाहिला. फलंदाजाला ठरवता आलं नव्हतं. डबल मॅन्डेट मध्ये होता. खऱ्या अर्थाने अंतिम क्षणाला त्याने ठरवलं की या चेंडूला आपल्याला ग्लान्स करायचंय. लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्या प्रयत्नामध्ये यश मिळालं नाही. ऑकवर्ड टायमिंग दरम्यान मैदानाच्या आतमध्ये आपण फलंदाजाच्या माध्यमातून अनुभवलं. अप्रतिम झेल टिपला गेला. फलंदाज बाद झाला. आतापर्यंत 3 गडी बाद झालेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कुलदीपच्या साथीने निलेश आहे. कुलदीप चांगली फलंदाजी करतो. कोणाला तरी मैदानाच्या आतमध्ये त्याची साथ द्यावी लागेल. गुडलेन स्पॉटवर चेंडू पडल्यानंतर खऱ्या अर्थाने इथे मात्र थोडा राईज झाला. कंट्रोल फुलचा फटका मैदानाच्या आतमध्ये शॉर्ट आर्म फुलचा फटका इथे मात्र लागलेला आपण पाहतोय. एक धावी या धावपलकोर तशी ही जोडली गेली. धावपलक 1ने पुढे सरकत असताना आपण पाहू शकाल धावपलकोर एकूण धावा अंकित झालेले आहेत. नेल्सन पिगर ज्याला म्हणतात 22 धावा धावपलकोर आहेत. 22 धावा धावपलकर 2.2 षटकांचा खेळ झाला. म्हणजे इथे सुद्धा 2चे 2 आकडे आपल्याला पाहायला मिळतात. एकूण आपल्या स्क्रोल बारवर 4 2चे आकडे असतील. एक आकडा आहे 3चा. चिराग माई कुलदीप साठी हा चेंडू आहे टोटली अनप्लेएबल. एक मार्गी प्रयत्न निश्चितच घेण्याचा इथे मात्र झाला होता. अंतिमतः ज्या पद्धतीने सरप्राईज झाले होते कुलदीप नावाचे फलंदाज बघा टीव्ही रिप्ले मध्ये आपण पाहतो उजव्या एसटीच्या फार बाहेर कसोटीची इथे मात्र लाईन वापरली गेली होती. मला असं वाटतं 6व्या ते 7व्या स्टंपवर इथे मात्र चेंडू पिच केला गेला होता. आणि सगळ्यात महत्वाची पिचिंग जरी चांगली असेल तरी खऱ्या अर्थाने जी लाईन वापरली होती ती अप्रतिम होती. म्हणूनच फलंदाजाकडे कोणतं उत्तर नव्हतं. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र फेकण्यामध्ये यशस्वी ठरलाय. गोलंदाज चिराग. पुन्हा एकदा गुडलेन स्पॉटवर पडतोय चेंडू. खऱ्या अर्थाने डायरेक्ट हिट देण्याचा
प्रयत्न केला गेला. स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं होतं आणि या फलंदाजाला खऱ्या अर्थाने जखडून ठेवलंय. कोणत्याही पद्धतीने फलंदाजाला मोठा फटका मारण्याची काय रक्षात्मक फटका खेळण्याची सुद्धा मुभा मैदानाच्या आतमध्ये एकेरी दुहेरी साबाटी धाबासाठी इथे मात्र दिली जात नाही. लागोपाठचे 2 चेंडू या फलंदाजाच्या विरोधात की ज्या फलंदाजाच्या बॅटमधून या अगोदर आपण 2 चौकारी षटकार खऱ्या अर्थाने अनुभवलेले आहे. तो फलंदाज कुलदीप नॉन स्ट्रायकिंग एंडला स्ट्रायकिंग एंडला फलंदाज निलेशाला आपण अनुभवतोय. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव. याबे शॉर्ट ऑन पुलचा फटका पाहायचा. अंतर मिळेल का? यस, अंतर मिळालं. हाईट विथ डिस्टन्स मॅक्सिमम षटकार. पिंटू पाटील सोनाले वाला दादाला मैत्र लाभला. कालिका मातेच्या आशीर्वादानं हा दादा नांदतोय सुखात. जरी मरी आईच्या आशीर्वादानं हा दादा. या षटकारांशी धावफलक पाहिलं तर आपण 28 पर्यंत जाऊन पोहोचलेलं आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत 3 गडी बाद झालेले आपण पाहतोय. कुलदीप आणि त्याच्या साथीने निलेश नावाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. हे षटक खऱ्या अर्थाने गोलंदाजाचं नावावर होतच चाललं होतं तर एक षटकार मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. क्रिकेटने त्याची अनिश्चितता दाखवली आहे. यानंतर पाहिजे या षटकाचा समारोप शेवट कसा असेल. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला. डाबी एसटीच्या खऱ्या अर्थाने हा चेंडू बाहेर आहे. पंच यावेळेस खऱ्या अर्थाने त्यांचा स्टान्स चेंज करतायत. पंचांनी त्यांची जागा सोडली आहे कारण गोलंदाजांनी त्याची जागा सोडली होती असं म्हणायला हरकत नाही. 1+1 2 धावा या धावपलकडे जोडल्या जातील. फार चांगलं षटक हाताळलं जात होतं. चिराग माळी याच्या माध्यमातून दुसऱ्या स्पेलमध्ये एक षटकार लागला आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने दुसरा चेंडू 1+1 वाईट चेंडू हाताळला गेला. 2 धावा धावपलकडे जोडण्याची संधी होती. धावपलक पुढे फ्लाय होत असताना आपण पाहू शकाल तिसऱ्या षटकामध्ये आपण आहोत. 30 धावा धावपलकर 3 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत. शेवटचा चेंडू कदाचित या षटकामध्ये असावा. पाहायचंय गोलंदाज कशा पद्धतीने या षटकाला समाप्ती देईल, पूर्णत्व देईल. इथे ही शॉर्ट पिचिंग आहे. हाफ ट्रॅकारे कंट्रोल या फटक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला नव्हता. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न तर फार चांगला केला होता. खऱ्या अर्थाने फार मोठं ग्राउंड त्याला क्लिअर करायचं होतं. अंतिमचा चेंडू त्याच्या अगदी समोर पुढ्यामध्ये पडला. सेफ लँडिंग झालं. चेंडूचा 2 धावा या धावपलकर जोडल्या जातील. धावपलक 2 ने पुढे फ्लाय होत असताना आपण पाहू शकाल 32 ऑन दी बोर्ड अँड दिस इज द कम्प्लिशन ऑफ 3rd ओव्हर. 3 षटकांचा काही मैदानाच्या आतमध्ये संपलेला मित्रांनो आपल्याला पाहायला मिळाला. 32 धावा धावपलकर लावल्या गेलेल्या आहेत. आतापर्यंत आपण पाहिलं तर चिराग याने 2 षटकं हाताळली. पहिल्या षटकामध्ये त्यांनी खर्च केले होत्या 8 धावा. 1 गडी बाद केला होता. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं केतनला मैदान सोडायला भाग पाडलं होतं. त्यानंतर दुसऱ्या षटकाची खऱ्या तिसऱ्या षटकाला त्याने सुरुवात केली. तिसरं षटक मार्गस्थ केलं. त्या तिसऱ्या षटकामध्ये खर्च केले 11 धावा. मैदानाच्या आतमध्ये स्वयंसेवकांना विनंती आपण पाण्याची उपलब्धता करून द्या. म्हणजे एकूण 2 षटकांचा व्यक्तिगत खेळ त्याने केला असं म्हणायला हरकत नाही. 2 षटकं फेकलेत. 19 धावा धावपलकर जोडण्याची संधी प्रतिस्पर्धी फलंदाजांना दिली आणि 2 महत्वाचे गडी इथे मात्र बाद केलेले आहेत. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला मित्रांनो. 32 धावा धावपलकर 3 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत. आपण पाहत आता साईश ग्रुप खरबाव आयोजित स्वर्गीय आत्माराम शेठ गुळवी स्मृती चषक 2022 सरपंच ग्रुप त्याचबरोबर साईड स्पोर्ट्स आयोजित ही स्पर्धा महेंद्रजी द्वारकानाथ पाटील प्रथम नागरिक आहेत खारबाव गावचे. त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा खऱ्या अर्थाने आयोजित केली गेलेली आहे. पंच काहीतरी इशारा करतायत. खेळाडू कक्षामध्ये पाण्याची व्यवस्था करा. यस, आय गॉट इट. विनंती असेल स्वयंसेवकांना खेळाडू कक्षामध्ये पाण्याची व्यवस्था आपल्याला करायची आहे. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 4थ्या षटकाला खऱ्या अर्थाने इथे मात्र सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळेल. पाहायचे 4थं षटक कोणत्या गोलंदाजाकडे इथे मात्र दिलं जातं. नितीन पाटील नावाचा गोलंदाजीसाठी तयार. समोर फुलले ते पहिला चेंडू विथ दी ग्रेट कंट्रोल इथे मात्र टाकला गेलेला आहे. डाऊन दी ग्राउंड खेळून काढलाय. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न केला गेला. 1 मार्गी झाला. नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज ज्या पद्धतीने जाऊन तिथे रेस्ट झाला, विसावला. त्यानंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून कदाचित झालाच नाही. 1 धाव या धावपलकावर जोडली गेली. धावपलक 1 ने फ्लाय होत असताना आपण पाहू शकाल 33 विथ दी लॉस ऑफ 3. 33 धावा धावपलकावर 3 गडी आतापर्यंत बाद झाले. 3.1 षटकाचा खेळ झाला. म्हणजे आता 3 आकडा आपल्याला पाहायला मिळतो. मेजर फिगर समोर ठेवलाय. इनटू दी अप अँड आउट ऑफ दी पार्क. ऑन दी अप खेळून काढला. काय अप्रतिम फटका मैदानाच्या आतमध्ये सजवला या फलंदाजाने. क्लास या फलंदाजा आपल्याला पाहायला मिळतो. कुलदीप ऑन दी फायर षटकार. काळजाची हाक राष्ट्रवादी होती आहे आमच्या मनात. आहे सोबतीला महाराष्ट्र आहे अख्खा. उदयला राष्ट्रवादी केलाय राजा.
उंचपुरा खेळाडू आहे, त्याची रीच फार मोठी आहे आणि त्या रीचचा वापर करत असताना चेंडूला रीच केलाय, सीमारेषेच्या पलीकडे षटकार. फुलटॉस आहे, फक्त आणि फक्त टर्न केलाय. पाहायचं इथे अंतर मिळतं का, काय घडेल. मैदानाच्या आतमध्ये जे घडले ते फलंदाजासाठी अतिशय हितावह आहे आणि खेळाडू कक्षासाठी सुद्धा स्वागतार्ह आहे. यावेळेस फटका, अप्रतिम फटका, दमदार षटकार. आमचा महेंद्र पाटील दादा बसलाय साऱ्याच्या मनात. आमचा महेंद्र पाटील दादा बसलाय साऱ्याच्या मनात. चेंडूची कॅच घेतलाय सीमारेषेच्या पलीकडे. चला, विनंती असेल स्पेक्टेटर, आपण या लगेच 100 रुपयाचा कॅश प्राइज तुमच्यासाठी असेल. विशेष करून वाडा मोखाडा येथून आपल्यापर्यंत निश्चितच पोहोचलेले हे प्रेक्षक आहेत. यावेळेस खऱ्या अर्थाने कव्हर्स आणि पॉइंटच्या डोक्यावरून खेळून काढलेले, कव्हरच्या डोक्यावरून खेळला. अंतिमतः क्षेत्ररक्षक चूक करतोय. अप्रतिम प्रयत्न होता. प्रयत्नांना मार्क जर द्यायचे असतील तर खऱ्या अर्थाने 10 पैकी 9 गुण दिले जातील, परंतु तुमचा निकाल पाहिला जातो. यावेळेस निकाल पुन्हा एकदा फलंदाजाच्या बाजूने, हा चौकार. साईश ग्रुपचा रखवाला, कारभाव गावाचा माणूस बाला. पिंटू पाटील सोनाले वाला. समोर ठेवले, समोरच खेळून काढला. स्टँड अँड डिलिव्हर. क्षेत्ररक्षक फक्त बनले प्रेक्षक. रात्रीच्या या प्रहरात जागते रहोचा इथे दिला गेला आदेश. पुन्हा एकदा उत्तुंग षटकार. ज्या खऱ्या अर्थाने स्पेक्टेटर प्रेक्षकाने झेल अप्रतिमरित्या टिपला होता त्या प्रेक्षकाला 100 रुपयाचा कॅश प्राइज दिलं गेलं. धन्यवाद, चांगली कामगिरी तुमची. खऱ्या अर्थाने सीमारेषेच्या बाहेर झाले. अशाच पद्धतीची नजर ठेवा. मुख्य व्यासपीठावर खऱ्या अर्थाने विहान एंटरप्राइजेस कालेरचे सन्माननीय राकेशजी पाटील साहेब, तुम्ही क्रीडानगरमध्ये आहात. मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचे. या बेस पॉइंटच्या डोक्यावरून उडवलाय. काय फटका. मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने क्लास दाखवतोय या फलंदाजाचा. पुन्हा एकदा चौकार. साऱ्या दोस्तांचा हात हाय पाठीशी, त्याच्या दम हाय नावात. साऱ्या दोस्तांचा हात हाय. या जर षटकाचा विचार केला तर काय फटकेबाजीची मेजवानी दिली आहे. मला असं वाटतं भरत वतारी सर, जेवणाची वेळ झाली असेल आणि जे प्रेक्षक खऱ्या अर्थाने हा सामना ऑनलाईन बघत असतील त्यांना जेवण्याची गरज नाही. खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने फटकेबाजी या फलंदाजाने या विशिष्ट षटकामध्ये केली आहे. माझी साथी स्कोरर माझ्यापर्यंत माहिती पोहोचवतात. या षटकामध्ये आले 3 उत्तुंग षटकार, त्याचबरोबर 2 क्लासी फटके आले, 2 चौकार आले आणि एकूण 27 धावा इथे मात्र महेंद्र पाटील यांचे बंधू खऱ्या अर्थाने आपण पाहतो गुरुनाथ शेठ पाटील. आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर खऱ्या अर्थाने पाहिलं. करण तिकडे उपलब्ध असतील त्यांना आपण पाहतोय. त्याचबरोबर मोनिश याला समोर आपण दाखवलं जातं. पराग आहेत क्लासी पेअर खऱ्या अर्थाने. इथे मात्र साईश खारबावचे, साईश ज्याच्या नावाने खऱ्या अर्थाने खारबाव संघ खेळतोय. साईश यश, तुझा निश्चितच तुझ्या भावना आमच्यापर्यंत पोहोचल्या. 27 धावा या अगोदरच्या षटकामध्ये खर्च झाल्या होत्या आणि धावपलक म्हणजे फार वेगाने पुढे गेलं. धावपलकर एकूण धावा 59, 59. डेंजर झोन कडे आता मात्र ही धावसंख्या चालली आहे. फुलटॉस, फुल टोल वसूल तर झालाय. वाईड विथ 4 रन्स. नशिबाचा पंजा. या क्रीडानगरीमध्ये उपस्थित विहान एंटरप्राइजेस कालेरचे सन्माननीय प्रोप्रायटर राकेशजी पाटील, आपणास विनंती आहे मुख्य व्यासपीठावर आपण विराजमान व्हायचा आणि इथे बसून खऱ्या अर्थाने चालू असणाऱ्या सामन्याचा आनंद आपण घ्यायचा. या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं सस्नेह स्वागत. इथे मात्र खराब झालंय या गोलंदाजाचा असं म्हणायला हरकत नाही, कारण त्याने स्वतःच्या पायावर मारले कुऱ्हाड. वाईड तर चेंडू हाताळला, त्याचबरोबर चौकार सुद्धा आलाय. शॉर्ट पिचिंग आहे. गुडलेन स्पॉटला पडल्यानंतर इतका चेंडू जर उसळी घेत असेल तर भरत वतारी सर या गोलंदाजाच्या खांद्यामध्ये किती पॉवर आहे याची खऱ्या अर्थाने आपल्याला निश्चितच पोच पावती मिळते. या अगोदर खऱ्या अर्थाने यॉर्करचा प्रयत्न केला गेला होता. पहिला चेंडू यॉर्कर ज्यावेळेस तुम्ही हाताळताना त्यावेळेस ते फार मोठं चॅलेंज असतं. मार्जिन ऑफ एरर अल्पेश फार कमी असते. मैदानाच्या आतमध्ये तेच झालं होतं. त्यानंतर स्वतःच्या रंगात आलाय.
यावेळेस भन्नाट वेगाने चेंडू हाताळलाय. वेग तर चांगला आहे. कधी कधी वेग तुमचा मित्र असतो, कधी कधी वेग तुमचा शत्रू असतो. मैदानाच्या आतमध्ये यावेळेस अतिरिक्त वेगाचा प्रयोग करत असताना हा चेंडू दिशाहीन फेकला गेला. वाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये आला. धावफलक एकने पुढे सरकत असताना 65 धावा धावफलकावर लागलेल्या मित्रांनो आपण पाहू शकाल. प्रणय मडवी नावाचा गोलंदाज आहे. पुन्हा एकदा समोर ठेवले. यावेळेस मात्र एक्झिक्युशन प्रॉपर आहे. उजव्या स्टेजच्या बाहेर पिचिंग आहे. लेंथ अप्रतिम आहे. फलंदाजाला कोणत्याही पद्धतीने मोठा फटका मारण्याची संधी दिली जात नाही. त्याचे आर्म जे आहे ते एक्सटेंड करण्याची संधी मिळत नाही. फक्त आणि फक्त रक्षात्मक पद्धतीने ऑफ ड्राईव्हचा फटका मैदानाच्या आतमध्ये सजला. एक धाव धावफलकावर लागली. धावफलक आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने आता जाऊन पोहोचलाय 66. 66 धावा धावफलकावर लागलेले मित्रांनो आपण पाहतो. या षटकाचा विचार केला तर अल्पेश अजून 4 चेंडूंचा खेळ शेष आहे. म्हणजे निर्धारित पहिलं सत्र इथे मात्र कंप्लीट होईल. धावफलक आपण पाहिलं तर 66 धावा धावफलकावर लागलेले आपल्याला पाहायला मिळतील. या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने फार चांगला रंग भरलाय. आपल्या आवाजाने वाईस ऑफ ठाणे सिद्दीकजी भावे तयार करतायत स्वतःला. यावेळेचा चेंडू अप्रतिम आहे. खऱ्या अर्थाने गुडलँड स्पॉटवर चेंडू लँड होतो. यावेळेस सबमर्डिन डिलिव्हरी ज्या पद्धतीने एक्सपेक्ट केलं होतं फलंदाजाने हा चेंडू राईज होईल, बाउन्स होईल, त्या पद्धतीने चेंडू राईज झाला नाही. यावेळेस खेळपट्टीचं डबल कॅरेक्टर भावेजी आपल्याला खऱ्या अर्थाने पाहायला मिळतं. काही चेंडू फार चांगले उसळतात, काही चेंडू खऱ्या अर्थाने खाली राहतात. प्रणय पुन्हा एकदा नवीन विचाराने तयार असेल. यावेळेस खऱ्या अर्थाने पायाचा फुलटॉस होता. मोठा फटका मारण्याची संधी होती, परंतु त्या संधीचं तितकं सोनं करता आलं नाही. एक पूर्ण असेल, दुसरीसाठी निघतील. व्हॉट विल हॅपन. पंचांनी खऱ्या अर्थाने त्यांचं बोट आबाळाकडे दाखवलंय आणि जो फलंदाज 47 या धावसंख्येवर खेळत होता त्या फलंदाजाला खऱ्या अर्थाने 48 धावा पूर्ण झाल्यानंतर मैदान दुर्दैवाने इथे मात्र सोडावं लागतंय. आणि खऱ्या अर्थाने आपण थांबूया. अपर बेस्ट हाईट साठी बिमर साठी इथे मात्र रिव्ह्यू घेतला गेलेला आहे. फलंदाज तर बादच आहेत. यस, टेक्निकल सपोर्ट घेतला जाईल. शानू कुरेशी आमचे पंच आहेत खऱ्या अर्थाने कंट्रोल रूम कडे इथे मात्र आलेले आपण पाहतोय. त्यांच्याकडून निर्णय दिला जाईल. काय फलंदाजी केली होती या फलंदाजाने अल्पेश. खऱ्या अर्थाने 48 धावा धावफलकावर जोडल्या. ज्या पद्धतीने सुरुवात झाली होती फार फ्लाइंग झाली होती. त्यानंतर मधला जो काळ आहे तो या फलंदाजासाठी चांगला राहिला नव्हता. इट इज फेअर डिलिव्हरी. यस, फलंदाज बाहेर असतील. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेले आपण खऱ्या अर्थाने पाहू शकाल. फार चांगली फलंदाजी राहिली. कुलदीप ची 48 धावा व्यक्तिगतरित्या धावफलकावर जोडल्या आणि त्याच्या फलंदाजीच्या जोरावरच हे धावफलक 67 पर्यंत जाऊन आतापर्यंत पोहोचलाय. करण पाटील भेले आणि नितेश पाटील भेले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता. साजन पाटील स्ट्रायकिंग एंडला खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल. या नवीन फलंदाजाला 2 चेंडूंची संधी, त्याच्याकडे 2 संधी असतील पाहिजे. या संधीचा वापर कसा असेल. गुडलँड स्पॉटवर पडल्यानंतर आता मात्र ज्या पद्धतीने राईज झालाय या रात्रीच्या प्रहरामध्ये फलंदाजाला खऱ्या अर्थाने त्याच्या नाकाला चांगल्या पद्धतीचा सुगंध देत असताना हा चेंडू निघून गेला. भावे सरांच्या भाषेत म्हणजे झिंग झिंग झिंगाट करत निघून गेला. खऱ्या अर्थाने निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकला गेलाय. शेवटचा चेंडू असेल, शेवटची संधी असेल. प्रत्येक संधी मित्रांनो तुमच्याकडे येत असते, तिचा जास्तीत जास्त वापर इथे मात्र करण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. मान्यवरांना विनंती, आपण एका चेंडूसाठी फक्त थांबा. समोर ठेवलंय पुन्हा एकदा सबमरीन चेंडू. अगदी खेळपट्टीच्या समांतर अवस्थेमध्ये चेंडू निघून गेला आणि शेवट या षटकाला चांगल्या पद्धतीने दिलाय प्रणयने. त्याचबरोबर हे पहिलं सत्र संपलंय की ज्या सत्रामध्ये गावदेवी वेळे संघाची फलंदाजी आपण पाहिली आणि या 5 षटकानंतर धावफलकावर एकंदरीत धावा जोडल्या गेल्या 67 आणि 4 गडी आतापर्यंत बाद झाले होते. 68 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये यानंतर पार करावं लागेल विलास स्मृती राहणार संघाला हा सामना जिंकण्यासाठी. क्रीडा नगरीमध्ये उपस्थित खऱ्या अर्थाने विहान एंटरप्राइजेस कालेरचे सन्माननीय प्रोप्रायटर राकेशजी पाटील आपणास विनंती मुख्य व्यासपीठावर जोडा. त्याचबरोबर विनंती असेल करणजी पाटील वेळे, त्याचबरोबर नितेशजी पाटील वेळे, त्याचबरोबर विशालजी चौधरी ताडाळी आपणास विनंती आहे. आपण हे मान्यवर खऱ्या अर्थाने निश्चितच आपण मुख्य व्यासपीठावर जोडा. त्याचबरोबर नवीन खऱ्या अर्थाने अतिथीगण आपल्या बरोबर जोडतायत. स्वप्नेजी मात्र साहेब आपल्या स्पर्धेच्या वतीने सस्नेह स्वागत असेल. त्याचबरोबर यानंतरचा सामना काल्हेर सुनील पाटील वर्सेस डुंगे या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे नाणेफेकीसाठी आपण तयार राहा. धन्यवाद.
चलते हैं अगले टॉस की तरफ। वहां पे तैयार है कल्याण डोमोली की मधुर आवाज प्रसाद परब सर। तर सन्मान्य विशाल चौधरी उद्योगपती ताडली यांच्या शुभस्ते नाणेफेक संपन्न। पहिल्या फेरीतला शेवट सामना आणि सन्मान्य प्रेम पाटील साहेब सुद्धा आमच्यासोबत उपस्थित आहेत आणि दोघांच्या शुभस्ते नाणेफेक संपन्न करू। दुंगे आणि काल्हेर या दोन संघांमध्ये टॉस इथे केला जातोय। दोन्ही संघांना सज्ज आहेत। पाहुण्यांच्या शुभस्ते नाणेफेक इथे संपन्न करू। आणि कॉल काय करायचं तुम्हाला माहिती आहे। एका बाजूला साईज स्पोर्ट्स आणि एका बाजूला सरपंच साहेब, दोन्हीपैकी एका हा एक तुम्हाला कॉल करायचा आहे। कोण कॅप्टन कॉल करणार? साहेब हा कॉल आहे आणि सरपंच साहेबच आलाय। तर दुंगे संघाने नाणेफेक जिंकले। दोन्ही आमच्या मान्यवरांचा आभार व्यक्त करतो। थँक्यू सो मच। दोन्ही मला शुभेच्छा देतात दोन्ही संघ नायकांना। नाणेफेक इम्पॉर्टंट असते प्रत्येक सामन्यासाठी, प्रत्येक कॅप्टनसाठी। आपण बघितलं की विद्युत प्रकाशझोतामध्ये सामने सुरू आहेत आणि अशा मोमेंट आपल्याला पाहायला मिळते की आयसाईट प्रत्येक खेळाडूची चांगली असणं गरजेचं आहे। तुझी आयसाईट खूप चांगली होती म्हणून तू टॉस जिंकलायस, नाणेफेक जिंकली आहेस। नाणेफेक जिंकल्यानंतर काय निर्णय घेतलायस? क्षेत्ररक्षण। 5 षटकांचा सामना आहे। 2 षटकं, पॉवर प्ले, फ्लडलाईट्स खूप चांगल्या पाहायला मिळत आहेत। गोलंदाजी करत असताना कमी धावसंख्येमध्ये रोखणं आणि मगाशी आपण बघितलं की आपण सामने की प्रथम गोलंदाजी करत असताना समोरच्या संघाने मात्र आतापर्यंत कमी धावसंख्येमध्ये रोखलंय। तुझा तोच प्रयत्न आहे की तुझे गोलंदाज मात्र कमी धावसंख्येत समोरच्या संघाला रोखतील? हो नक्कीच। काय तयारी होती खास करून या क्रिकेट स्पर्धेची? आत्माराम गुळवी साहेबच्या स्मरणार्थ क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते आणि तुझ्या डोक्यामध्ये काय प्लॅनिंग होती ही स्पर्धा यशस्वी करत असताना किंवा ही स्पर्धा कव्हर करत असताना? प्लॅनिंग तर काय नाही, एवढं बस। थँक्यू। जास्त काही वेळ घेत नाही। तर नाणेफेक कालेर संघासाठी सुद्धा इम्पॉर्टंट होती। नाणेफेक इथे मात्र समोरच्या संघाच्या बाजूने लागली आहे। त्या संघाने कॉल केला आणि सरपंच साहेब चषक आलं आणि तुझ्या दृष्टिकोनातनं तुझे असे कुठले बॅट्समन आहेत जिथे मात्र चांगला इम्पॅक्ट टाकतील? आपण बघतोय की मागासपासून की कमी धावसंख्या पाहायला मिळतात, कमी धावसंख्या असल्यानंतर चेस सुद्धा होत आहेत। तर तुझ्याकडनं काय प्रयत्न असेल तुझ्या बॅट्समनकडून जे मात्र चांगली धावसंख्या उभारतील? माझे बॅट्समन चांगले आणि सगळ्यांकडून चांगली अपेक्षा आहे। काय तयारी होती सर्वगी आत्माराम गुळवी चषक क्रिकेट स्पर्धा खेळण्यासाठी? कारण प्रकाशझोतामध्ये आपण बघतो की बऱ्याच संघटनांनी असं कौतुक केलंय खारबावमध्ये सुद्धा एक नाईट क्रिकेट स्पर्धा चांगली होऊ शकते, ते मात्र या स्पर्धेच्या आयोजकांनी दाखवलंय। तुझ्या दृष्टिकोनातून नक्की ही काय आहे क्रिकेट स्पर्धा? ही क्रिकेट स्पर्धा म्हणजे आमची घरची आहे। मया शेठचे आमचे चांगले रिलेशन आहे। ही आमच्या एक चालवणूक पर्व असते की कधी खेळायला मिळते म्हणून। मया शेठ म्हणजे आमची घरची पर्व ही टुर्नामेंट आहे, त्यासाठी खेळायची खूप उत्सुकता असते। भिवंडी क्रिकेटमध्ये आपण बघतोय सध्या आता नाईट क्रिकेटचा फॉर्मॅट जबरदस्त सुरू आहे, हा हंगाम सुरू आहे। तर काय म्हणशील अशा आयोजकांबद्दल ज्याने मात्र रजनी क्रिकेटचं आयोजन केलं आणि रजनी क्रिकेटमध्ये खेळण्याची एक वेगळीच मजा असते? मी या सगळ्या आयोजकांचे खूप खूप धन्यवाद माने की त्यांनी असेच आपल्या प्लेयरांना एक चांगला प्लॅटफॉर्म दिला की त्यांनी रजनी खेळून त्यांना अजून पुढे जाता येईल। थँक्यू सो मच। जास्त काय विचारत नाही आहे कारण सामना सुरू झाला आहे। तर दुंदे आमच्यासोबत मी पाहतो नाणेफेक जिंकले दुंदे संघाने कालेर संघाच्या विरुद्ध आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि कालेर संघाला इन्व्हाइट केले की आपण फलंदाजी करूया। ओळी आपण कॉमेंट बॉक्समध्ये मात्र सज्ज आहेत सिद्धीची व्हावे। थँक्यू सो मच। धन्यवाद प्रसाद परब सर। दोस्तों लौट चलते लेट आत्माराम गुलवी कप की अद्भुत दुनिया में 68 का लक्ष्य और 0 पे आउट हुए भावेश चौधरी। कुलदीप थले ने क्या बल्लेबाजी की, कुल 68 में 48 रन बनाए। व्हाट इनिंग ही प्लेड। नए बैट्समैन अक्षय चौधरी आए हैं बल्लेबाजी को, लेकिन देवेश नाइक बहुत अच्छे टच में इस सीजन में। इस तरह का जो स्कोर है उसके लिए देवेश नाइक की ज़रूरत। अच्छी गेंद, क्या बॉलिंग कर रहे हैं गेंदबाज साजन पाटिल। साजन पाटिल ने अब तक भावेश चौधरी को भेज दिया डगआउट में। साजन पाटिल देवेश नाइक के लिए
राइट आर्म ओवर द विकेट, गावदेवी वेले बनाम विलास स्मूर्ति रानाल के बीच में मुकाबला चलता हुआ। फिर से अच्छी गेंद, गुड लेन पे पड़ने के बाद कांटा बदला था। बॉलिंग बहुत ही लाजवाब हो रही है। ये देखिए क्या मोमेंट रहा था, टिप्पा खाने के बाद एक्स्ट्रा बाउंस भी रहा था। कमेंट्री में प्रसाद परब सर, सुनील शिल्के, भरत वतारी, भावेश भूपेश चौधरी, साथ ही साथ सुभाष धुमाल। लेग स्टंप पर अपील, वहां पर अंपायर सहमत नहीं। बाली ट्रॉफी फुल टॉस गेंदों से खेली जाएंगी और फुल टॉस गेंदें आपको चाहिए तो एसके स्पोर्ट्स के शादाब कोतकर से रब्ता कीजिए। बाली ट्रॉफी आए दिन बाहर के 11 तारीख से शुरू हो रही है। इस मरतबा क्रीज में पीछे जाके मोड़ दिया, सीधा मिड विकेट पर, कोई रन नहीं। क्या बॉलिंग कर रहे साजन, ये वो साजन नहीं कि साजन चले ससुराल, ये वो साजन है जो मैदान में डटे। एक ओवर मेडन विकेट, विकेट मेडन। दिस इज अ क्वालिटी बॉलिंग फ्रॉम साजन पाटिल। आप कहीं ना कहीं चिंतित होंगे डगआउट में टीम के कैप्टन चिराग माली, क्योंकि बचे हुए 4 ओवर में अब 68 रन चाहिए। क्या बल्लेबाजी रही थी कुलदीप थले की, 48 रन बनाए। ये हमारा वीआईपी डाइस, जहां पे सभी मान्यवर मैच का मजा लेते हुए आप सभी का हार्दिक स्वागत है। वेलकम ऑल ऑफ यू। देखना है, समय आपको 25 मिनट का दिया गया है। गेंदबाजी में बुलाया गया है गावदेवी वेले की तरफ से। इस मर्तबा खड़े खड़े क्या शॉट खेला है, हाफ पंच, गेंद सीधी मिड विकेट पर, 6 रन, मानो चमाट मार दिया हुआ आधा। ये देखिए, इस शॉट की जितनी भी तारीफ की जाए कम है। कोई भी ताकत नहीं थी, एफर्टलेस स्ट्रोक, टाइमिंग के बलबूते पे खेला हुआ शॉट बैट्समैन अक्षय चौधरी का। ये देखिए चमाट, 6 रन, 6 रन से खाता खुला अक्षय चौधरी का। और ये अक्षय सीधे साधे नहीं है, 6 रन 1 विकेट। फिर से हम रिप्ले में देखना चाहेंगे क्या शॉट खेला है दूसरे एंगल से। फ्रंट फुट को आगे किया, कलाइयों को मोड़ दिया और रिस्क की ताकत लगा दी शॉट के पीछे। फंटास्टिक टाइमिंग। छह रन 1 विकेट। गेंदबाजी के लिए बॉबी भुईर। अच्छी वापसी, टिट फॉर टैट, जैसे को तैसा जवाब दिया बॉबी भुईर ने और आउट हो गए अक्षय चौधरी। वेल प्रसंगी धावून जातो हा संकटात, आमचा महेंद्र पाटील दादा बसलाय साऱ्याच्या मनात, आमचा महेंद्र पाटील दादा बसलाय साऱ्याच्या मनात। नए बैट्समैन बिग बर्ड ऑफ रानाल बल्लेबाजी को आए हैं चिराग माली। एक बात जरूर कहूंगा सुभाष धुमाल, चिराग माली देर तक रुक गए तो ये वो खिलाड़ी हैं जिनके सामने इक्वेशन माने नहीं रखती। लेकिन बॉबी ने विकेट लेकर खतरे की घंटी बजा दी है।
चिराग माली हालांकि गर्म पानी में आए जब आस्किंग रन रेट काफ़ी बड़ा हुआ है, लेकिन जहां तक रानाल टीम का ताल्लुक है यही दो बैट्समैन बहुत ज़्यादा फॉर्म में चल रहे, देवेश नाइक और चिराग माली। बॉबी लेफ्ट आर्म ओवर द विकेट आते हुए उछाल दिया, ये है चिराग माली, गेंद सितारों के सैर के लिए भेज दिया 6 रन। वेल प्रसंगी धावून जातो हा संकटात, आमचा महेंद्र पाटील दादा बसलाई साऱ्याच्या मनात। क्या खिलाड़ी है, बल्ले का स्विंग देखिए, बैट स्विंग, गेंद बल्ले से टकराई, उस पर स्टैंप लगा हुआ था, मोहर थी 6 रनों की। चिराग माली भी उन भिवंडी तालुका के क्रिकेटर्स में है जो अक्सर दबाव की स्थिति में और ज्यादा अच्छा खेलते हैं। 2 सिक्सर आए, सुभाष धुमाल 2 विकेट भी आए। अगदी बरोबर, चिराग माली केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये आपण पाहिलं होता ज्यावेळी 4 विकेट गमावले होते रानाल संघाने, आणि चिराग माली यांनी आपल्या संघाला सावरलं होतं, चांगली फलंदाजी केली होती। 12 रन 2 विकेट। बॉबी भुईर डबल बी, बॉबी भुईर लेफ्ट आर्म ओवर द विकेट आते हुए सामना करेंगे चिराग माली। लक्ष्य बहुत भारी है, लेकिन जब तक चिराग माली रहेंगे कहना मुश्किल है। बॉबी की गेंद ऊपर लगी, ओ 2 रन पूरे हुए। बॉबी ने वाकई में विकेट की चाबी घुमा दी थी, लेकिन कैच नहीं कर पाए विकेट कीपर, महंगा पड़ सकता है। 14 पे पहुंचा स्कोर, 8 पे पहुंचे चिराग माली। अगले 2 ओवर तक अगर चिराग माली टिक गए तो मैच बैलेंस कर देंगे, लेकिन बॉलिंग बहुत ही जबरदस्त हो रही है। वेले टीम एक बड़ा नाम है। इस मरतबा खड़ा काउंटर ड्राइव, गैप में गेंद ट्रैवल हो रही है, निकल गई है 4 रनों के लिए। क्या शॉट खेला है। साई स्पोर्ट्स ग्रुप वाला ठाणे जिल्ह्याने तो फेमस झाला। देखिए सिटी क्रिकेट हो या ग्रामीण क्रिकेट, चिराग माली का अंदाज तो वहीं रहता है, और चिराग माली ने भी साफ साइन इंडिकेशन दिए आर या पार। स्कोर तेजी से बढ़ता हुआ 18 पे पहुंचा है, 2 विकेट। विलास स्मृति रानाल, बॉबी भुईर चिराग माली के लिए, हालांकि लक्ष्य अभी भी बहुत दूर है। लेफ्ट आर्म ओवर द स्टंप्स, खड़े खड़े टॉपेज, और बड़ी मछली जाल में फंसी। चिराग माली के आउट होने के बाद जश्न देखिए, बड़ा विकेट और रानाल कठिनाइयों में। आमचा महेंद्र पाटील दादा बसलाई साऱ्याच्या मनात, आमचा महेंद्र पाटील दादा बसलाई साऱ्याच्या मनात। ऑन दी राइज खेला था, हालांकि वो मैच भी हम नहीं भूल सकते जो केंद्रीय मंत्री चषक में केजू मुंडे की टीम के सामने हुआ था। इस गेंदबाज ने बॉबी भुईर ने हैट्रिक किया था। दरम्यान या ठिकाणी सन्मान आणि सत्कार अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे काल्हेर गावचे विहान एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आणि काल्हेर गावचे उद्योगपती बिल्डर्स राकेशजी पाटील साहेबांचा सन्मान आणि सत्कार मी मंजित पाटील आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते राकेशजी पाटील साहेबांचा सन्मान आणि सत्कार करायचा आहे। दयानंद चोरगे के राइट हैंड जीतू मानेरकर ने इस कप के लिए शुभकामनाएं दी हैं स्पेशल महेंद्र पाटिल साहब को। धन्यवाद, स्वागत है आपका। तसेच ताडळी गावचे उद्योगपती सन्माननीय विशाल चौधरी सरांचा सन्मान आणि सत्कार मी पप्पा पाटील आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते
विशाल चौधरी सरांचा सन्मान आणि सत्कार करायचा आहे. ग्रेट शॉट, बिल्कुल माइक हंसी के अंदाज में देवेश इस शॉट को खेला देवेश नाइक ने. चौके की मदद से स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है 22 रन. ये देखिए तसेच वलपाडा गावचे उद्योगपती प्रेम पाटील यांचा सुद्धा सत्कार आणि सन्मान मी पपया पाटील आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते प्रेम पाटील यांचा सन्मान आणि सत्कार करायचा आहे. शुभा तुमाल वेले के पास गेंदबाजी का एक अच्छा यूनिट है, लेकिन देवेश नाइक देखना है क्या करते हैं. आसमान में खिलाड़ी उसके नीचे और एक और विकेट गिरता हुआ यहां पर रानाल का. साईश ग्रुपचा रखवाला कारभाव गावाचा माणूस बला. तसेच कालेर गावचे उद्योगपती सन्माननीय सुनील पाटील सरांचा सन्मान आणि सत्कार. एक चांगली खेळी ह्या वर्षामध्ये ज्यांच्या बॅटमधून दोन इस मरतबा ऊपर लगी है, हुक शॉट है और साजन चले ससुराल. पहले बाउंस पे गेंद लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर जाती हुई 4 रन. जातो हा संकटात वेल प्रसंगी धावून जातो हा संकट. इस चौकी की मदद से स्कोर विलास स्मृति रानाल का आगे बढ़ता हुआ पहुंचा है 26 रन 4 विकेट. हालांकि यहां से लंबा फासला तय करना है. 15 गेंदों में 42 रन मैच को जीतने चाहिए. इस मरतबा बैकफुट पे गए, फोर्स किया गेंद को लॉन्ग ऑन पर 4 रन. आप बल्लेबाजी हो रही है और फर्क नहीं पड़ रहा है कि चिराग माली आउट हुए. आइए हमारे बीच में बहुत ही मशहूर क्रिकेटर सुनील पाटिल, डेविड वार्नर ऑफ भिवंडी, उनका हम सत्कार सम्मान और स्वागत करने जा रहे हैं. मैं पप्या पाटिल साहब से निवेदन करूंगा कि भिवंडी के डेविड वार्नर का सत्कार सम्मान और स्वागत करें. अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में मैन ऑफ द सीरीज रहे थे T20 वर्ल्ड कप में ऑस्ट्रेलिया के डेविड वार्नर. यहाँ सत्कार होता हुआ सुनील पाटिल पुष्पगुच्छ और सम्मान चिन्ह देकर स्कोर आगे बढ़ता हुआ 30 रन 14 गेंदे और 38 रन मूट को बना दिया है नितिन पाटिल और दरम्यान वेले संघाला वेले इथून मितेश माली ने SP ग्रुप सोमनाथ थले आणि संग्राम थले यांच्याकडून तसेच बबलू मुकादम यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत आणि सोमनाथ पाटील यांच्याकडून प्रसाद परब सर मेरे साथ है और उन्होंने एक बार कहा था, उसके बाद कई बार हमने वो बातें कही. इसीलिए इस सीजन में बड़े टूर्नामेंट में हमने कोई शुभकामनाएं नहीं दी और सिटी क्रिकेट में तो शुभकामनाएं सिरे से ही बंद है. देखना है कि यहाँ पर इक्वेशन जो है 14 गेंदे 38 रन.
ये दो गेंदे शुभा धुमाल काफी निर्णायक रहेंगी। इस मरतबा तान दिया आसमान में, गेंद फील्डर आए पीछे, एक और कैच, 5वां विकेट गिरता हुआ यहां पर रानाल का। साऱ्यांच्या मनात आमचा महेंद्र पाटील दादा बसलाय साऱ्यांच्या मनात। धन्यवाद जिसे. दरम्यान ह्या ठिकाणी सत्कार आणि सन्मान जयेश म्हात्रे 40+चे उत्कृष्ट खेळाडू जयेश म्हात्रे यांचा सन्मान आणि सत्कार. मी मंजित पाटील आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते जयेश म्हात्रे सरांचा सन्मान आणि सत्कार करायचा आहे. तेरह गेंदे 38 रन, कोशिश हो रही है बड़े शॉट खेलने की। इस मरतबा एलिवेशन नहीं है, बैकफुट पे जाके फोर्स किया, सीधा लॉन्ग ऑफ खिलाड़ी के हाथ में, एक और विकेट गिरता हुआ। धावून जातो हा संकटात, वेल प्रसंगी धावून जातो हा संकटात। दरम्यान ह्या ठिकाणी सन्मान आणि सत्कार हार्ट ऑफ भिवंडी दीपक मढवी सरांचा सन्मान आणि सत्कार. मी नयन म्हात्रे आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हार्ट ऑफ भिवंडी एक खरोखरच उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून ज्यांची ओळख आहे दीपक मडवी सरांचा सन्मान आणि सत्कार. माईची प्रेमाची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करत आहेत. खेल की शुरुआत होती हुई गेंदबाजी के लिए बुलाया गया गेंदबाज साजन पाटिल ने भी बॉलिंग अच्छी की, कुल मिलाकर 3-4 विकेटें ली। इस बीच ये गेंद बैकफुट पे गए, कंट्रोल शॉट खेला आउटफील्ड में, 1 रन बनता हुआ, 1 रन से स्कोर आगे सरकता हुआ 31 रन पे पहुंचा है। काफी लंबा फासला तय करना है। राइट आर्म ओवर द विकेट आते हुए कुलदीप थले। स्विंग एंड मिस, नीचे गेंद रही थी। कुलदीप थले ने बल्लेबाजी लाजवाब की, कुल मिलाकर 48 रन बनाए। यानी कुल रन थे 68-67, उसमें से कुलदीप के कुल रन 48। हेलो राइट आर्म ओवर द स्टंप मारे, स्विंग एंड मिस, फील्ड एक कटर लेकिन ज्यादा कटी, वाइट। वेहिले संघासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. एसपी ग्रुप सोमनाथ पाटील, बबलू कदम, संग्राम तरे यांच्याकडून शुभेच्छा. धन्यवाद. इस मरतबा तान दिया आसमान में, क्या गेंद मैदान के बाहर, यस, लेकिन थोड़ी देर से ये शॉट आया है। लेकिन कहते हैं कि जहां से जागे वहीं सवेरा। आमचा महेंद्र पाटील दादा बसलाय साऱ्यांच्या मनात, आमचा महेंद्र पाटील दादा बसलाय साऱ्यांच्या मनात। 6 विकेट। अब गेंदे कितनी बची है? 8 गेंदे और 31 रन। हेलो हेलो हेलो
8 गेंदों में 31 रन चाहिए। हालांकि ऐसा नहीं कि मुकाबले की जान निकल गई हो, लेकिन बहुत ही जी जान लगाना होगा इस मैच को जीतना है तो। आवाज कटच होते ना बघ जा आता. इस मर्तबा जमीन के सारे आउटफील्ड में जाती हुई ऑफ स्टंप के बाहर से गेंद को स्विंग किया था 2 रन पूरे के बैट्समैन ने। जी जान कोशिश हो रही है मैच को जीतने की। 7 गेंदे 29 रन। अभी भी पॉजिटिव क्रिकेट नजर आ रहा है रानाल का, लेकिन वेले ने जो गेंदबाजी की है, खासतौर से साजन ने विकेट टेकिंग गेंदबाजी, राइट आर्म ओवर द विकेट। इस मरतबा मोड़ दिया ऑन साइड में, डीप स्क्वायर लेग पे खिलाड़ी हैं। 1 रन आता हुआ और यहां बैट्समैन देखने अंपायर का क्या इशारा है, यस रन आउट। अब 1 ओवर में कितने रन चाहिए? दूसरे पे रन आउट हुए। 1 ओवर 28 का इक्वेशन है। एक ओवर में 27 रन चाहिए। 41 रन हो चुके। 41। एक गेंद अभी बाकी है। बोला था मैं आपको. गेंदें बची है 7 और रन चाहिए जीतने के लिए 27। बराबर लिखा था मेरे को चुका है. कुलदीप थले, कुलदीप सामना करेंगे ऊंचे कद के बैट्समैन। 7-27 का इक्वेशन। इस गेंद पे बड़ा शॉट आया तो बहुत कुछ हो सकता है। इस मरतबा बैकफुट पे गए, फोर्स किया गैप में, गेंद डीप एक्स्ट्रा कवर में गई है, दूर से थ्रो पहुंचा है और अंपायर चले तीसरे अंपायर की तरफ। दूसरे रन में रन आउट की अपील वहां पर अंपायर ने तीसरे अंपायर को कॉल किया है। हेलो नॉट आउट, 2 रन पूरे। हेलो तो 1 ओवर में अब जीतने के लिए रन चाहिए कुल मिलाकर 25। सिल्वर जुबली। इस मैच के विजेता टीम को कहीं भी नहीं जाना है, यहीं रुके रहना है, क्योंकि कालेर और डूंगे का जो मैच रहेगा उसकी विजेता टीम से आपका तुरंत ही मैच किया जाएगा। एक ओवर 25 रन गेंदबाजी के लिए लगाया गया है। गेंदबाज
विजेंद्र पाटिल को, ये तमाम मान्यवर्स को आप देख रहे हैं जो मंच की शोभा को बढ़ा रहे हैं। ताज़े फूल उनके सामने रखे गए हैं। दीपक मडवी, राकेश पाटिल। ओ पहली गेंद, क्या गेंद थी, कान के पास से चली गई कहती हुई तुम मुझे यूं भुला ना पाओगे। गजब की गेंद। विजेंद्र पाटिल हाईवे एंड से मुड़ते हुए इस मरतबा एक्स्ट्रा पेस करने की कोशिश और वाइड के 2 रन आते हुए अब कुल मिलाकर गेंदे बची है 5, रन चाहिए 23। 5 balls आर लेफ्ट, 23 नीडिंग टू विक्ट्री। मैच में काफी रोमांच बचा हुआ है। बढ़िया गेंद, आड़े बल्ले से खेलने की कोशिश, अपील और आउट कॉट बिहाइंड। साई स्पोर्ट्स ग्रुप वाला ठाणे जिल्ह्यानं तो फेमस झाला। महेंद्र पाटील माणूस भला, करी तो मदत गोरगरीबाला। नक्कीच या ठिकाणी थोड्याच वेळात आगमन होणार आहे सोसायटीचे चेअरमन सन्माननीय दुर्योधन काठे। आमच्या खारबाव गावचे एक उत्कृष्ट खेळाडू, गोलंदाज खारबाव एक्सप्रेस म्हणून ओळखले जाते तो ऋषभ काठे यांचे वडील सन्माननीय दुर्योधनजी काठे सरांचं या ठिकाणी आगमन होणार आहे थोड्याच वेळात। तसेच या ठिकाणी सन्मान आणि सत्कार कालवार गावचे उद्योगपती सन्माननीय विकी म्हात्रे यांचा सन्मान आणि सत्कार मी मंगेश काठे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते विकी म्हात्रे यांचा सन्मान आणि सत्कार करायचा आहे। 4 गेंदे 23 रन। अच्छी गेंद खोद के निकाला, लेकिन रानाल का सपना बिखरता हुआ। गावदेवी वेले ने लगभग जीत का स्टैंप लगा दिया है। यहाँ से गावदेवी वेले को कोई हरा सकता है तो उनके गेंदबाज विजेंद्र पाटिल ही। इस वक्त मूसाभाई, रवि और प्रेम मुकादम ने गावदेवी वेले को शुभकामनाएं दी है। 3 गेंदे। चिराग माली का जल्दी आउट होना महंगा पड़ा। पटका अपने ही सामने, अंपायर ने नो बॉल घोषित किया है। सत्कार होते विकी म्हात्रे कालवार गावचे उद्योगपती यांचा सन्मान आणि सत्कार होते। ओव्हर टू कॉम्बॉक्स। धन्यवाद। अच्छी गेंद, रफ्तार पकड़ती हुई गुड लेन पे पड़ने के बाद, लेंथ गेंद थी, थोड़ा आगे रखा था गुड लेन से। ये देखिए हल्का सा मोमेंट रहा था, हल्की सी गेंद हली थी हवा में। फिर से बीट किया, फिर वाइड। और इस वक्त रिस्की बॉयज ने भी वेले टीम को शुभकामनाएं दी है। बंड्या, अल्पेश पाटिल, यश पाटिल, एस्टिया बल्ले के अंदर लगी, बैकवर्ड स्क्वायर लेग पर गई, 1 रन। कितनी गेंदें बची है? 1-19। डुंगे गावचे सामाजिक कार्यकर्ते शैलेश पाटील, आपणास विनंती आहे की आपण इस बीच ऊपर लगी है और इसका बढ़िया कैच,
वेले टीम ने इस मैच को जीत लिया है। अभिनंदन व्हीआयपी गावदेवी डायव्हरती वेले यायचं टीम। आहे. शैलेश पाटील सरांना विनंती करतोय की आपण व्हीआयपी डायव्हरती यायचं आहे. गो टू कम बॉक्स. आखिरी ओवर जो विजेंद्र ने किया, उनके शूज थोड़ा नए स्टाइल